आज 5/12/2021 ची अव्यक्त बाप दादांची अव्यक्त मुरली आहे. रिवाइज डेट 5/12/89. आजच्या मुरलीचे शीर्षक आहे नेहमी प्रसन्न कसे राहावे. आज बाप दादा चारी बाजूच्या मुलांना पाहत होते तर काय पाहिले? प्रत्येक मुलगा स्वतः नेहमी किती प्रसन्न राहतो, त्यासोबतच दुसऱ्यांना स्वतःद्वारे किती प्रसन्न करतो. कारण परमात्मा सर्व प्राप्तींचे प्रत्यक्ष स्वरूपात प्रसन्नताच चेहऱ्यावर दिसून येते. प्रसन्नता ब्राह्मण जीवनाचा विशेष आधार आहे. अल्पकाळाची प्रसन्नता आणि नेहमीसाठीची संपन्नतेची प्रसन्नता यामध्ये रात्रंदिवस एवढा फरक आहे. अल्पकाळाची प्रसन्नता अल्पकाळाची प्राप्ती असणाऱ्यांच्या चेहऱ्यावर थोड्या वेळेसाठी दिसून जरूर येते, परंतु आत्मिक प्रसन्नतेचे प्रकंपन स्वतःला तर प्रसन्न करतेच, परंतु ते प्रकंपन दुसऱ्या आत्म्यांपर्यंत सुद्धा पोहोचतात. दुसरे आत्मे पण शांती आणि शक्तीची अनुभूती करतात. जसे फलदायक वृक्ष आपल्या शीतलतेच्या सावलीमध्ये थोड्या वेळेसाठी मनुष्यांना शीतलतेचा अनुभव करवतात आणि मनुष्य प्रसन्न होतात, असेच परमात्म प्राप्तीच्या फळसंपन्न आत्मिक प्रसन्नता असणारी आत्मा दुसऱ्यांना सुद्धा आपल्या प्राप्तीच्या सावलीमध्ये तन मनाची शांती आणि शक्तीची अनुभूती करवतात. प्रसन्नतेचे प्रकंपन सूर्याच्या किरणांसारखे वातावरणाला, व्यक्तीला आणि सर्व गोष्टींना विसरवून खऱ्या आत्मिक शांतीची, खुशीच्या अनुभूतीमध्ये बदलवून टाकतात. वर्तमान वेळी अज्ञानी आत्मे आपले जीवन आनंदी बनण्यासाठी खूप खर्च करतात. तुम्ही लोकांनी काय खर्च केला आहे? पैसे खर्च न करता नेहमी प्रसन्न राहता ना? का दुसऱ्यांच्या मदतीने प्रसन्न राहता? बाप दादा मुलांची दिनचर्या तपासत होते तर काय पाहिले? एक आहेत नेहमी प्रसन्न राहणारे आणि दुसरे आहेत प्रसन्न करणारे. नेहमी शब्द नाही. प्रसन्नता सुद्धा 3 प्रकारची पाहिली. पहिली स्वतःद्वारे प्रसन्न, दुसरी दुसऱ्याद्वारे प्रसन्न आणि तिसरी सेवेद्वारे प्रसन्न. जर तिन्हीमध्ये प्रसन्न आहेत तर बाप दादांना स्वतः प्रसन्न केले आहे आणि ज्या आत्म्यांवर बाबा प्रसन्न आहेत ते नेहमी सफलता मूर्तच आहेत. बाप दादांनी पाहिले काही मुलं स्वतःवर अप्रसन्न राहतात, छोट्या मोठ्या गोष्टींमुळे अप्रसन्न राहतात. पहिला पाठ मी कोण आहे ह्याला जाणून सुद्धा विसरून जातात. जे बाबांनी दिले आहे ते पण विसरून जातात. बाबांनी प्रत्येक मुलाला पूर्ण वारस्याचे अधिकारी बनवले आहे. कोणाला पूर्ण, कोणाला अर्धा असा वारसा दिला नाही. कोणाला अर्धा किंवा चौथा हिस्सा मिळाला आहे का? अर्धा मिळाला आहे का अर्धा घेतला आहे? बाबांनी तर सर्वांना मास्टर सर्वशक्तिवानाच्या वरदानाचा वारसा दिला आहे. असे नाही की कोणती शक्ती मुलांना दिली आणि कोणती शक्ती दिली नाही. स्वतःसाठी ठेवले नाही. सर्व गुण संपन्न बनवले आहे, सर्व प्राप्ती संपूर्ण बनवले आहे, परंतु बाबांकडून ज्या प्राप्ती झाल्या आहेत त्यांना स्वतःमध्ये समावू शकत नाही. जसे सर्व साधन असताना सुद्धा खर्च करता न येणे किंवा साधनाला उपयोगात आणता न येणे, तर प्राप्ती होत असताना सुद्धा त्यापासून वंचितच राहतात. असेच सर्व प्राप्ती किंवा खजाने सर्वांच्या जवळ आहेत, परंतु
कार्यामध्ये लावण्याची विधी येत नाही आणि वेळेवर ते उपयोगातही आणत नाहीत. मग म्हणतात की मी तर समजत होतो, हे करायला नको होते, हे करायला हवे होते, परंतु त्यावेळी विसरून गेलो. आता समजतो की असे व्हायला नको. त्यावेळी 1 सेकंद जरी उशीर झाला तरी सफलतेच्या लक्ष्यापर्यंत म्हणजे ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही, कारण वेळेची गाडी तर निघून गेली ना. मग 1 सेकंद उशीर झाला किंवा 1 तास उशीर झाला, वेळ तर निघून गेली. जेव्हा वेळेची गाडी निघून जाते मग स्वतःच गोंधळून जातात आणि अप्रसन्नतेचे संस्कार विलीन होतात. जसे माझे भाग्यच असे आहे, माझी अविनाशी नाटकामध्ये भूमिकाच अशी आहे, ह्यापूर्वी पण ऐकवले होते. स्वतः सोबत अप्रसन्न राहण्याचे मुख्य 2 कारण असतात. एक दिलशिकस्त होणे म्हणजे नाराज होणे, आणि दुसरे दुसऱ्यांची विशेषता, दुसऱ्यांच्या भाग्याला पाहून ईर्ष्या उत्पन्न होणे. ह्यामुळे हिंमत कमी होते आणि ईर्ष्या जास्त होते. दिलशिकस्त सुद्धा कधी प्रसन्न राहू शकत नाहीत आणि ईर्ष्या ठेवणारे पण कधी प्रसन्न राहू शकत नाहीत, कारण दोन्हीच्या हिशोबाने अशा आत्म्यांच्या इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत आणि इच्छा चांगले बनू देत नाही, म्हणून ते प्रसन्न राहू शकत नाहीत. प्रसन्न राहण्यासाठी नेहमी एक गोष्ट बुद्धीमध्ये ठेवा की बेहद विश्व नाटकाप्रमाणे संगम युगावर प्रत्येक ब्राह्मण आत्म्याला काहीतरी विशेषता जरूर मिळाली आहे. मग तो माळेतील 16,000वा क्रमांक असणारा मणी असेल, त्याला सुद्धा काहीतरी विशेषता मिळाली आहे. त्याच्या पण पुढे 9 लाख मण्यांचे गायन आहे, त्यांना सुद्धा काहीतरी विशेषता मिळालीच आहे. आपल्या विशेषतांना ओळखा. आता तर 9 लाख पर्यंत सुद्धा पोहोचले नाहीत, तर ब्राह्मण जन्माच्या भाग्याच्या विशेषतेला ओळखा आणि कार्यामध्ये लावा. फक्त दुसऱ्यांच्या विशेषता पाहून नाराज होणे किंवा ईर्षेमध्ये येऊ नका, परंतु आपल्या विशेषतेला कार्यामध्ये लावल्याने एक विशेषता मग दुसऱ्या विशेषतेला निर्माण करेल, हे लक्षात ठेवा. एका पुढे बिंदी लावत जाणार तर किती होतील? 1 बिंदू लावा तर 10 होतात, आणि दुसरा बिंदू लावा तर 100 बनतील, तिसरा लावा तर अजूनच वाढत जाईल. हा हिशोब आहे ना. कार्यामध्ये लावणे म्हणजे वाढवणे. दुसऱ्यांना पाहू नका, आपल्या विशेषतांना कार्यामध्ये लावा. असे पहा की बाप दादा नेहमी भोली भंडारीचे उदाहरण देतात. महारथीचे नाव कधीतरी येते, परंतु ह्यांचे नाव येतेच. जी विशेषता होती ती कार्यामध्ये लावली, मग ते भंडारा सांभाळत असेल, परंतु विशेषता कार्यामध्ये लावल्याने विशेष आत्म्यासारखे गायन केले जाते. सर्व मधुबनचे वर्णन करतात, तर दादींच्या पण गोष्टी ऐकवतात, तर भोली दादीच्या पण ऐकवतील. भाषण तर त्या करत नाहीत, परंतु विशेषता कार्यामध्ये लावल्यामुळे स्वतःच विशेष बनले. दुसरे पण विशेष दृष्टीद्वारे पाहतात, तर प्रसन्न राहण्यासाठी काय करणार? विशेषता कार्यामध्ये लावा तर वृद्धी होईल, आणि जेव्हा सर्व विशेषता आल्या तर संपन्न होणार. मग प्रसन्नतेचा आधार संपन्नता आहे, तर स्वतःद्वारे प्रसन्न राहता, दुसऱ्यांकडून पण प्रसन्न राहणार आणि सेवेद्वारे पण प्रसन्न राहणार. जी पण सेवा मिळाली त्यामध्ये दुसऱ्यांना प्रसन्न करून सेवेमध्ये पुढे क्रमांक घेणार. सर्वात मोठी सेवा तुमचा प्रसन्न मूर्त चेहरा करणार. तर ऐकले काय चार्ट पाहिला, काय दिनचर्या पाहिली? शिक्षिका बनण्याचे भाग्य मिळाले आहे, कारण पंडा बनून येता तर मेहनत खूप करतात. एकाला तर सुखधाम मधून बोलावतील, दुसऱ्याला विशाल भवन मधून बोलावतील. व्यायाम तर चांगला होतो ना. सेवा केंद्रांच्या ठिकाणी पायी तर फिरत नाही,
जेव्हा सुरुवातीला सेवा चालू केली तर सेवेसाठी पायी जात होते. तुमच्या मोठ्या दादी सुद्धा पायीच फिरत होते. सामानाची पिशवी हातामध्ये आणि त्या पायी जात होत्या. आजकाल तर तुम्ही सर्व तयार केलेल्या सेवा केंद्रात आले तर भाग्यवान आत्मे झाले ना. सेवा केंद्र स्वतःच मिळाले, आपले सेवा केंद्र झाले. पूर्वी तर जमुना घाटावर राहत होते. एकच खोली रात्री झोपण्यासाठी आणि दिवसा तिथे सेवा होत होती. परंतु खुशीमध्ये जो त्याग केला त्या त्यागाच्या भाग्याचे फळ आत्ता खात आहात. तुम्ही फळ खाण्याच्या वेळी आले आहात. बीज दादींनी पेरले आणि तुम्ही फळ खात आहात. फळ खाणे तर खूप सहज आहे. आता फलस्वरूप चांगले आत्मे शोधून काढा. तर समजले? संख्या तर खूप आहे आणि पाहिजे सुद्धा. 9 लाखापर्यंत जायचे आहे. तर ब्राह्मणांची जास्त संख्या आणि चांगले आत्मे सुद्धा पाहिजे. परंतु 16,000ची पक्की माळ तयार करा. आता चांगली सेवा करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. प्रत्येक संघटनमध्ये शिक्षिका येतातच, कुमारी पण येतात, परंतु सेवेसाठी निघत नाहीत. मधुपन चांगले वाटते, बाबांवर सुद्धा प्रेम आहे, परंतु समर्पित होण्यासाठी खूप विचार करतात. जे स्वतः निमंत्रण देतात ते निर्विघ्न चालतात आणि जे म्हटल्याने चालतात ते थांबून थांबून चालतात. ते दरवेळेस तुम्हालाच म्हणतील की मी तर आधीच म्हटले होते, समर्पित व्हायला नको होते. काही विचार करतात, ह्यापेक्षा तर बाहेर राहून सेवा केलेली चांगली. परंतु बाहेर राहून सेवा करणे आणि त्याग करून सेवा करणे यामध्ये अंतर जरूर आहे. जे समर्पणतेच्या महत्त्वाला जाणतात ते नेहमी अनेक गोष्टींना किनारा करून आरामात आले, तर अनेक मेहनतीपासून सुटले. तर शिक्षिका आपल्या महत्त्वाला चांगल्या प्रकारे जाणताना नोकरी आणि आत्मिक सेवा दोन्ही काम करणे चांगले का एकच काम करणे चांगले? मग त्यांना डबल अभिनय करावा लागतो. जरी निर्बंध नाहीत तरी सुद्धा डबल अभिनय आहे ना. तुमचा तर एकच अभिनय आहे. प्रवृत्ती मार्गातील लोकांना तर 3 अभिनय करावे लागतात. एक शिक्षण, दुसरी सेवा आणि त्यासोबतच प्रवृत्तीची पालना करणे. तुम्ही तर सर्व गोष्टींपासून सुटले ना. अच्छा, नेहमी प्रसन्नतेच्या विशेषता संपन्न श्रेष्ठ आत्म्यांना नेहमी आपल्या विशेषतेला ओळखून कार्यामध्ये लावणाऱ्या समजूतदार आणि सुगंधित आत्म्यांना, नेहमी प्रसन्न राहणाऱ्यांना, प्रसन्न करण्याच्या श्रेष्ठता असणाऱ्या महान आत्म्यांना बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि नमस्ते. आम्हा मुलांची सुद्धा बापदादांना प्रेमपूर्ण आठवण आणि नमस्ते. ह्यानंतर आग्रा राजस्थान निवासींसोबत वार्तालाप. नेहमी स्वतःला अकाल तख्त नशीन श्रेष्ठ आत्मा समजताना आत्मा अकाल आहे तर त्याचा फक्त अकाल झाला ना. ह्या सिंहासनावर बसून आत्मा खूप कार्य करते. मी सिंहासनधारी आत्मा आहे ह्या स्मृतीने स्वराज्याची स्मृती स्वतःच येते. राजा सुद्धा जेव्हा सिंहासनावर बसतो तर राजाईचा नशा, खुशी स्वतःच येते. सिंहासनधारी म्हणजे स्वराज्य अधिकारी राजा आहे. ह्या स्मृतीने सर्व कर्मेंद्रिया स्वतःच आदेशावर चालतील. जे अकाल तख्त नशीन समजून चालतात त्यांच्यासाठी बाबांचे दिल तख्त आहे. कारण आत्मा समजल्याने बाबांची आठवण येते. मग देह पण नाही, देहाचे संबंधी पण नाही, पदार्थ पण नाही, एक बाबाच संसार आहे. म्हणून अकाल तख्त नशीन बाबांचे हृदयासीन बनतात. बाबांच्या हृदयात अशीच मुलं राहतात जे एक बाबा दुसरे कोणी नाही असे बनले आहेत.
तर डबल सिंहासन झाले ना. जे खूप प्रेमळ मुलं आहेत ते प्रिय आहेत, त्यांना नेहमी कडेवर घेतले जाते, गोदीमध्ये बसवले जाते, म्हणजे सानिध्यात ठेवले जाते, वर बसवले जाते, खाली नाही. तर बाबा सुद्धा म्हणतात, सिंहासनावर बसा, खाली येऊ नका. ज्यांना सिंहासन मिळते ते दुसऱ्या जागी का बसतील? तर अकाल तख्त किंवा दिल तख्तला विसरून देहाच्या धरणीमध्ये, मातीमध्ये जाऊ नका. देहाला माती म्हणतात ना, माती मातीमध्ये मिसळते असे म्हणतात. तर देहामध्ये येणे म्हणजे मातीसोबत खेळणे. जी श्रेष्ठ मुलं असतात ते कधीच मातीसोबत खेळत नाहीत. परमात्म्याची मुलं तर सर्वश्रेष्ठ आहेत. तर सिंहासनावर बसणे चांगले वाटते ना, का थोडे थोडे मन होते कधी मातीमध्ये पण बसून पाहू? काही मुलांची माती खाण्याची आणि मातीमध्ये खेळण्याची सवय असते, असे तर नाही ना. 63 जन्म मातीसोबतच खेळले. आता बाबा सिंहासनधारी बनवतात, तर मातीसोबत कसे खेळू शकता? जे मातीमध्ये खेळतात म्हणजे देह अभिमानामध्ये राहतात ते खराब बनतात. तर तुम्ही सुद्धा किती खराब बनले होते. आता बाबांनी स्वच्छ बनवले आहे. नेहमी या स्मृतीद्वारे समर्थ बना. शक्तिशाली कधीच कमजोर पडत नाहीत. कमजोर बनणे म्हणजे मायेचे आजार येणे. आता तर नेहमी तंदुरुस्त झाले ना, आत्मशक्तिशाली झाले. देहाचा हिशोब वेगळी गोष्ट आहे, परंतु मन शक्तिशाली झाले ना. देह कमजोर आहे, चालत नाही, हे तर इथे शेवटचे देह आहे, तसे तर होईलच, परंतु आत्मा तर शक्तिशाली आहे ना. देहासोबत आत्मा कमजोर व्हायला नको. तर नेहमी आठवणीत ठेवा की डबल ताजधारी बनणारे आहेत. ठीक आहे, सर्व संतुष्ट आहात ना? नेहमीच संतुष्ट प्रसन्न राहता का कधी कधी राहता? कधी अप्रसन्न कधी प्रसन्न असे तर नाही ना. कधी कोणत्या गोष्टीने अप्रसन्न तर होत नाही. आज हे केले, आज हे झाले, काल ते झाले असे पत्र तर लिहित नाही ना. नेहमी प्रसन्न चित्त राहणारे आपल्या आत्मिक प्रकंपनाद्वारे दुसऱ्यांना सुद्धा प्रसन्न करतात. असे नाही की मी तर प्रसन्न राहतो, परंतु प्रसन्नतेची शक्ती जरूर पसरेल तर दुसऱ्या कोणालाही प्रसन्न करू शकणार असे आहात का? स्वतःपर्यंतच प्रसन्नता राहते, दुसऱ्यांना सुद्धा प्रसन्न करायचे आहे. मग आता कोणते पत्र येणार नाही. जर कोणाचे अप्रसन्नतेचे पत्र आले तर मग त्यांनाच पाठवून द्यायचे ना. ही वेळ आणि ही तारीख लक्षात ठेवा. हां, हे पत्र जरूर लिहा की मी ओके आहे आणि सर्वजण माझ्याद्वारे ओके आहेत, खुश आहेत. ह्या 2 ओळी लिहून पाठवा. बस, मी पण ओके आणि दुसरे पण माझ्याद्वारे ओके आहेत. एवढा खर्च का करता? हे तर 2 ओळी कार्डावर पण लिहून पाठवू शकता आणि सारखे पण लिहू नका. काही जण तर रोज कार्ड पाठवत राहतात. रोज पाठवू नका. महिन्यामध्ये 2 वेळेस, 15 दिवसांमध्ये एकदा ओकेचे कार्ड पाठवा. बाकी कथा लिहू नका. आपल्या प्रसन्नतेद्वारे दुसऱ्यांना पण प्रसन्न बनवा. आजचे वरदान आहे, समावण्याच्या आणि सामना करण्याच्या शक्तीद्वारे सेवेमध्ये सफलता प्राप्त करणारे आत्मिक सेवाधारी भव. विस्तार आहे, आत्मिक सेवाधारीला सेवेशिवाय काहीच सुचत नाही. ते मन वचन कर्माने 1 सेकंद सुद्धा विश्राम घेत नाहीत, म्हणून खूप चांगले बनतात. ते सेवेमध्ये सफलता प्राप्त करण्यासाठी नेहमी हा सुविचार आठवणीत ठेवतात की समावणे आणि सामना करणे हेच आपले ध्येय आहे. ते आपल्या जुन्या संस्कारांना समावतात आणि मायेचा सामना करतात. दैवी परिवाराचा सामना करत नाहीत. अशी मुलं जे ज्ञान संपन्नतेसोबत
शक्तिशाली पण आहेत त्यांनाच आत्मिक सेवाधारी म्हटले जाते. आजचे बोधवाक्य आहे, लहान गोष्टीला मोठे करू नका, वातावरणाला शक्तिशाली बनवा. ओम शांती.